करंजा खमंग आणि एकदम तोंडात घातल्या घातल्या विरघळतील इतक्या खुसखुशीत कशा करायच्या हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। तर सगळ्यात आधी इथे मी 2 चमचे तूप घेतलं आहे। तूप अगदी साजूक तूप आहे, मस्त खमंग फ्लेवर येतो त्याने, म्हणून छान तूप 2 मिनटं गरम करायचं आहे। आणि त्यात असं लांब लांब चिरलेलं सुकं खोबरं आहे, ते टाकते मी 1 वाटी। 2 चमचे तूप आणि त्यात 1 वाटी सुकं खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे। खोबऱ्याचा कलर आपल्याला चेंज नाही करायचं आहे, फक्त एक असा खमंग घरबस सुवास येईपर्यंत खोबरं जे आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनटं किमान आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जितकं चांगलं तुम्ही भाजाल तितक्या करंज्या आपल्या टिकण्यास मदत होते। म्हणून बघू शकता अगदी छान असा मी खमंग भाजून घेतलेला आहे खोबरं। आता एका परातीत काढून घेते आणि त्याच कढईत आता मी पुन्हा 1 ते 1.5 चमचा तूप टाकते आणि त्या तुपात टाकते मी बारीक रवा 1 वाटी। जर रवा तुमच्याकडे बारीकवाला नसेल, ह्याला 0 नंबरचा रवासुद्धा म्हणतात, जर 0 नंबरचा रवा तुमच्याकडे नसेल तर साधा रवा मिक्सरला फिरवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। असा बारीक रवा मी 1 वाटी घेतलेला आहे। 1 वाटी खोबरं आणि 1 वाटी रवा असं छान तुपात आपण आता भाजलेला आहे। रवा जो आहे तोही आपल्याला हलकासा खमंगच ठेवायचा आहे, म्हणजे जसं आपण शिऱ्याला कसं कलर चेंज करून घेतो रव्याचं, तसं आपल्याला अजिबात रव्याचा कलर चेंज नाही करायचा आहे। फक्त 5 ते 7 मिनटं आपल्याला खरपूस असा रवा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे जितकं चांगलं तुम्ही खोबरं आणि रवा जे आहे भाजून घ्याल तितके छान आपले करंज्या ज्या आहेत भरपूर दिवस टिकतात। म्हणून हलकंसं त्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे, स्लो गॅसवरच करायचं आहे, अजिबात फास्ट गॅसवर नाही। 5 ते 7 मिनटं रवा देखील आपला छान भाजून झालेला आहे, बघू शकता कलर चेंज नाही झालं, पण छान असा घरभर सुवास त्याचा सुटलेला आहे, म्हणजेच आपला रवासुद्धा भाजला गेला आहे। आता परातीत आपण थंड करत ठेवून द्यायचं आहे। आता पुन्हा त्याच कढईत मी ड्रायफ्रूट्स भाजून घेते। ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम, पिस्ते असे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स आहेत, छान त्यालासुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे। जर ड्रायफ्रूट भाजून नाही घेतलं तर त्याला एक उग्र वास थोडे दिवसांनी मारायला लागतो। जसं आपण करंज्या ज्या आहेत 10 ते 15 दिवस तरी आरामात टिकल्या पाहिजेत आपल्या, म्हणून मग त्याला असं उग्र वास नाही मारायला पाहिजे, म्हणून आपण ड्रायफ्रूटसुद्धा छान असं भाजून घेतो आहे। त्यात 2 मिनटं भाजून झालं की 1 चमचा आपण साजूक तूप टाकलेला आहे आणि तोसुद्धा आपण भाजून छान ड्रायफ्रूट्स घेऊन त्या रव्यात आणि खोबऱ्याच्या सारणात आपण टाकून मस्त एकजीव करून घ्यायचं आहे त्याला। आणि हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करत तासभर तरी साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पूर्णपणे आपलं सारण जे आहे थंड झालं पाहिजे। सारण थंड झाल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर आता इथे किमान 1 तास तरी मी पूर्ण थंड करत ठेवलं होतं सारण, आता छान असं थंड झालेलं आहे। त्यात आता मी टाकते 1 वाटी पिठी साखर आहे। साखरेचा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे मी 1 वाटी पिठी साखर टाकलेली आहे। पिठी साखरेच्या नंतर आता त्यात मी टाकते वेलची पावडर, एकदाच मी बनवून ठेवलेली आहे, म्हणजे आपल्या सगळ्या फराळात ते छान उपयोगी पडते। ह्याचेच मी 2 छोटे चमचे वेलचीची पावडर टाकत आहे। अतिशय सुंदर वेलचीचा फ्लेवरही छान येतो। मस्त 2 मिनटं तव्यावर भाजून त्याला मिक्सरमध्ये फिरवून काढायचं आहे आणि 2 ते 3 दाणे असे थोडंसंच अगदी मीठ टाकायचं आहे, 1 पिंच म्हणून, म्हणजे त्याला गोडवा असेल तर गोडव्यात थोडंसं मीठ टाकलं की फ्लेवर अतिशय वाढतो त्याचा, खूप सुंदर होतो। आता ही साखर जी आहे आपली छान आपल्या सारणात एकजीव करून घ्यायची आहे। हे बघू शकता अगदी सुकं आणि रवाळ आपलं जे सारण आहे तयार झालेलं आहे, अगदी फळफळीत आपलं सारण बनून तयार आहे। असंच आपल्याला सारण बनलं पाहिजे। आता हे सारण जे आहे आपण आता साईडला ठेवूया आणि आपण आता पीठ मळून घेऊया। तर पीठ मळण्यासाठी आता जितकं मी सारण घेतलं आहे त्याला किमान 2 वाटी मैदा लागणार आहे, म्हणजे पाव किलो तुम्ही पकडू शकता, पाव किलो मैदा आहे हा।
म्हणजे 2 वाटी. जर एक एक वाटी आपण रवा आणि खोबरं घेतलेलं आहे, त्याला 2 वाटी मी मैदा घेते आहे. व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यात काही कचरा वगैरे असेल तर ते निघून जाईल. आणि त्यातसुद्धा एक चिमटीभर मी मीठ टाकते आहे. आणि इथे टाकते आहे मी कडकडीत तुपाचं मोहन आहे. 1 वाटी कडकडीत तुपाचं मोहन टाकायचं आहे. अगदी धूर निघेपर्यंत तूप गरम करायचं आहे आणि ते मोहन आपण त्यात टाकायचं आहे. आणि गरम असल्यामुळे पहिल्यांदा तर चमच्याने आपण मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण हाताने त्याला मळून घेणार आहोत. थोडा वेळ थंड होईपर्यंत थोडं ठेवायचं आहे, पूर्ण थंड नाही करायचं आहे. हलकंसं कोमट झालं की त्याला हाताने आपण तुपाला मैद्याशी असं चोळून घ्यायचं आहे छानपणे. म्हणजे छान आपल्या ज्या करंज्या आहेत अगदी खुसखुशीत बनायला मदत होतात आणि तोंडात घातल्या घातल्या विरघळतील. असा पिठाचा गोळा असा हाताला बनला पाहिजे इतकं आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे. आता त्यात थोडं थोडं पाणी टाकून असं मऊसूद आपण पीठ मळून घेणार आहोत. आता थोडं थोडं पाणी टाकून मी छान असं नरम असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता हा पीठ जो आहे किमान अर्धा तासासाठी मी साईडला ठेवून देते, म्हणजे अर्धा तास छान ते मुरायला मदत होईल. झाकण ठेवून साईडला ठेवून देते. आता अर्ध्या तासानंतर पीठ थोडासा पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि असे छोटे छोटे पेढे काढून घ्यायचे आहेत त्याचे. म्हणजे ज्या आकाराच्या आपण पुऱ्या लाटतो त्या आकाराचे आपण पेढे काढून घ्यायचे आहेत. आणि तसंच छोटे छोटे पेढे बनवून आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत. पण त्या पुऱ्या जशा आपण जाड लाटतो तशा जाड न लाटता पातळ लाटायच्या आहेत. थोडासा सुका मैदा घ्यायचा आहे लावून आणि आपण छान अशा पातळशा पुऱ्या लाटून घेणार आहोत. म्हणजे इतक्या पातळ लाटायच्या आहेत की त्यातून आपला हात जो आहे छान असा आरपार दिसला पाहिजे, इतकी पातळ आपण पुरी लाटून घ्यायची आहे. आणि ज्या आकाराच्या तुम्हाला करंज्या करायच्या आहेत त्या आकाराचे तुम्ही गोळे घ्यायचे आहेत. आता बघू शकता अगदी छान माझी बोटं त्याहून आरपार दिसत आहेत. त्यात आता आपण बनवलेलं सारण जे आहे त्याचा 1 ते 1.5 चमचा घालते आहे मी. आता माझा चमचा मोठा आहे म्हणून मी 1च चमचा घातला आहे. पण नॉर्मल जर तुमचा चमचा असेल तर किमान 1.5 चमचा आपण सारण घालायचं आहे. आणि त्याला थोडं थोडं साईडनी पाणी लावून करंजी आपण बंद करून घ्यायची आहे, म्हणजे अगदी सील पॅक होते ती. म्हणजे सारण कुठूनही सांडत नाही. आणि जो एक्स्ट्राचा पीठ आहे मैदा आहे तो असा कटरच्या सहाय्याने आपण एक्स्ट्राचा पीठ काढून घेणार आहोत. आणि असा एक काटा चमचा घ्यायचा आहे आणि काट्या चमच्याने असे साईडनी थोडं थोडं असं दाबायचं आहे त्याला. म्हणजे त्यांनी डिझाईनही खूप छान दिसते आणि आपली करंजी पूर्णपणे पॅकसुद्धा होते आणि खूप सुंदर दिसते सुद्धा. अतिशय सुंदर अशा मी करंज्या आपल्या बनवून तयार आहेत. अशाच मी सगळ्या करंज्या बनवून तयार करून घेते. आणि मस्तपैकी आता तेल गरम करत ठेवायचं आहे. मध्यम आचेवर तेल आपलं गरम करत ठेवायचं आहे आपण. आणि थोडासा एक असा पिठाचा गोळा मी टाकून बघते. हलके हलके त्याला बबल्स आले की समजायचं आपलं तेल जे आहे छान गरम झालेलं आहे. म्हणजे अगदी कडकडीत आपल्याला गरम नाही करायचं आहे, मध्यम तेल आपलं गरम झालं पाहिजे. आणि मध्यम तेलामध्येच आपण आपल्या सगळ्या करंज्या आपण टाकणार आहोत. अर्थातच थोड्या थोड्या बॅचमध्ये टाकायच्या आहेत. आता मी 3 ते 4 करंज्या म्हणजे आपल्या कढईत मावतील इतक्याच आपण करंज्या टाकणार आहोत. आणि थोडं थोडं असं वरून तेल मारायचं आहे त्याला, चमचा हलवत राहायचं आहे. म्हणजे वरतूनसुद्धा छान ते फुगतात आणि अगदी टम्म फुगलेल्या आपल्या करंज्या तयार होतात. आणि दोन्ही साईडनी छान असा कलर बदलेपर्यंत हलका खरपूस असा सोनेरी कलर आला की मग आपल्या करंज्या दोन्ही साईडने आपण चेंज करायची आहे साईड. आणि दोन्ही साईडनी मस्त असा खरपूस सोनेरी कलर आणायचा आहे. सफेद नाही ठेवायचे आहेत, छान अशा ब्राऊन करून घ्यायच्या आहेत. तरच त्या थंड झाल्यानंतरसुद्धा छान अशा खुशखुशीत राहतात. आता असेच मी सगळ्या करंज्या करून घेते. थोड्या थोड्या बॅचमध्ये आपण तळून घेणार आहोत. दुसरा बॅचही मी टाकला आहे आणि ह्या बघू शकता अगदी सुंदर आपल्या करंज्या बनून तयार आहेत. आता टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहे आणि अशाच मी सगळ्या करंज्या ज्या आहेत छान अशा तळून घेणार आहे. आणि तयार आहेत आपल्या ह्या करंज्या. अगदी खुसखुशीत खमंग, तोंडात घातल्या घातल्या विरघळतात. कशी वाटली ही तुम्हाला माझी रेसिपी मला नक्की कळवा. आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि ह्या दिवाळीत नक्की ह्या करंज्या बनवून पहा आणि सगळ्यांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मस्त खात राहा.